म्हणजे सुशी विशी सगळं पास्ता मी घरी घेऊन आले. 5-5-6-6 लाख तर आरामात टाकले असणार. हो तर हॅलो राम राम नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या बापूच्या कट्ट्यावर. आणि आज तर भंडारे आहेत सगळीकडे, त्या जेवणाची सोय होऊन जाणार आपली, त्याचा काही विषय नाही. आणि तरी पण खेळायला जाऊन कामाला तर जायचंच आहे पैशांसाठी. काय भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवायला घेतला यार. म्हणजे हप्ता झाला आता, जरा थोडा बिझीच आहे. म्हणजे मोठ्या लग्नांना, मोठ्या बोलायची गरज नव्हती, लग्नांना जातो. शूटिंगला असिस्टंट म्हणून जातो. म्हणजे एक कॅमेरामॅनला काय पाहिजे ते बघतोय. काय एवढं मोठं काम नाही, आणि थोडंसं शिकायचं त्याच्यामध्ये कॅमेरा घेऊन. असं हे सगळे कामं करतो छोटी मोठी पैशांसाठी. तर लास्ट हप्ता तर पूर्ण त्याच्यामध्येच गेला आहे कंटिन्यू. सकाळ संध्याकाळी एक तर ना, संध्याकाळी जास्त लेट झाल्यावर मग सकाळी उठायला होत नाही. आणि ही कामं तर सकाळी 6 वाजता 5 वाजताच निघायला लागतं. कारण माझं म्हणजे मी ज्याच्यासोबत जातो तो जरा जास्तच पर्टिक्युलर आहे टायमावर पोचण्यासाठी. आम्ही 3 तासा अगोदर पोचतो जिथे पण काही फंक्शन असेल तर. म्हणजे कोणाला काही त्रास झाला नाही पाहिजे त्यासाठी. तर तिकडे जाऊन सगळं सेटअप लावेपर्यंत टाईम होऊनच जातो. मग नाही भेटला टाईम या थोड्या दिवसांमध्ये. पण यार तिकडे त्या म्हणजे असं म्हणजे सगळेच मोठे नसतात, बट कधी मोठी लग्न येतात, कधी मोठे इव्हेंट येतात. 5 स्टारमध्ये पण जाऊन आता 2 दिवस मी 5 स्टारमध्येच कामाला म्हणजे त्यांचं काम करत होतो एका कंपनीचं, मोठ्या सन फार्मा कंपनीचं. घ्या तुमची ब्रँडिंग केली, आता पैसे द्या मला. सक्सेसफुल झाल्यावर द्या, अजून टाईम आहे. तर यार एवढं मोठं म्हणजे आता ते इव्हेंट झालं, पण लग्न असं ना. आता काल पण होतो मी 1:30 वाजेपर्यंत एका लग्नाला होतो. भाई यार काय शॉक आहे त्यांचे, काय लेवलचे शॉक आहेत भाई. जेवणाचे प्रकार, सुशी विशी सगळं. सुशी पासून ड्रॅगन फ्रूट कधी आयुष्यात विकत घेऊन नाही खाल्ला मी भाई. तिकडे असे थप्पेच्या थप्पे लावलेले होते, खायचे तेवढे खा, ते पण कापून. हा यार म्हणजे जब्बर. आणि पानाचे फायर पान पासून 10 प्रकारचे पानं होती मला वाटतं, ऑलमोस्ट 10 प्रकारचे. 5 तर मी घरी घेऊन आले. अरे भाई पाणीपुरी, शेवपुरी, काय बोलू. अजून कोरियन पाणीपुरी पण होती. एवढे म्हणजे काय बोलू आता. आणि यांचं ज्यांना नको त्यांना दाल खिचडी पण ठेवलेली. तिला कोण थुकून बघत पण नव्हता, तरी पण ठेवलेली होती ती. जर तुझ्याकडे पाणीपुरी आणि दाल खिचडीमध्ये ऑप्शन आहे तर तू काय निवडशील? पाणीपुरीच निवडणार ॲक्च्युलीमध्ये. मी तर पाणीपुरी निवडेल, मला तीच बरी आवडेल, खायला पण आवडेल आणि पोट पण भरून जाते. अच्छा ठीक आहे विषय. शौक असतात मोठ्या माणसांचे, मोठ्या पण नाही रे, पैसेवाल्या माणसांचे. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा पण मी विचार नाही करणार हे सगळं ठेवायसाठी. आहेत पैसे ठेवून दे, काय दारू. आणि दारू बिरू पण होते भाई त्यांच्याकडे. पण आमच्यामध्ये कोण असं होतं नाही म्हणून. आणि ते पण असे तसे नाही इंटरनॅशनल ब्रँड. मी टेन्शनमध्ये येऊन गेलो, हे काय भाई जब्बर. आणि कारण त्यांचे आता मी ना त्यांचं हप्त्यामध्ये या मागच्या हप्त्यामध्ये ना त्यांचे सगळे म्हणजे 3-4 इव्हेंट होते त्यांचे. पहिलं तर घरी काम होतं, घरी होता एक इव्हेंट. त्यानंतर त्याच पार्टीचा ज्यांचं आता काल केलं ते सुशीवाले. एक घरी होता, एक संगीत होता मला वाटतं, अजून एक इव्हेंट होता कसला तरी मला लक्षात येत नाही. आणि भाई सगळ्या इव्हेंटमध्ये एवढं लॅविश ठेवलेलं ना सगळं भाई की काय बोलू.
एक तर 5 स्टार मध्येच होतं आणि बाकी म्हणजे एक बिल्डिंग खाली होतं त्यांच्या, ते पण कडक होतं बाय. एवढे म्हणजे ना प्रत्येक इव्हेंटला त्यांनी 5-5, 6-6 लाख तर आरामात टाकले असणार, आरामात. फक्त मी तर एकदम चिंदीवाला बोलतोय, आरामात 5 लाख फक्त. काल तुम्ही बघितलं असं ना त्यांचं म्हणजे इन्स्ट्रुमेंटवाले असतं ना ते सगळं गाणी रेकॉर्ड करायसाठी काय बोलतात त्याला, पियानो वगैरे, असं मोठा पियानो असतो ना तो लॅविशवाला, तो पियानोवाला बसलेला तिथे वाजवायला. आणि बाकी सर्व पूर्ण मंडप आहे ना, काय बोलू तुम्हाला, म्युझिकचं सेटअप लावून ठेवलेलं आहे एकदम, पण त्याला कोण बघत पण नव्हतं. आणि सगळे इकडे रिसेप्शनमध्ये बिझी होते. नाही बोलता 2 लाखाचा तोच फक्त सेटअप होता, फक्त तो 2 लाखाचा सेटअप मला वाटला. आणि बाकी तर विचारूच नका. एवढी जळली असेल ना माझी, एवढी जळली असेल ना, काय बोलू आता. आपण कधी करणार हे सगळं भाई? आपण कधी करणार हे सगळं? जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार, फॉलो करणार, लाईक करणार, असं बघायचं आणि सोडून जायचं, विसरून जायचं मी काय बोलतोय ते. एवढं डोक्यावर नाही यायचं. फक्त व्ह्यू पाहिजे आपल्याला, व्ह्यूज पाहिजे, व्ह्यूजची भूक आहे. व्ह्यूज आले की रीच येणार, रीच आले की सबस्क्राईब होणार, सबस्क्राईब आले जाऊन. अरे सकाळचं असंच होतं माझं, पानं जास्त खाल्ली काल ना. पण यार कधी येतील रे आपले दिवस असे, म्हणजे खर्च करताना विचार नाही करायला लागणार यार. म्हणजे आता मी आहे ना तुम्हाला खरं सांगतो, वडापाव वगैरे खाताना पण विचार करतो भाई. लय माझी डिबेट चालते, खाऊ का नको. 20 रुपयाला झालंय, थोडा महाग झालाय. माझ्याकडे 15 रुपये आहेत, 5 रुपये कुठून आणू, बॅगेतले काढू का? लय असे प्रश्न असतात माझ्या डोक्यामध्ये. एवढा विचार मी पैसे कमवण्यामध्ये केला असता तर मला ते खाताना विचार करावा लागला नसता. आता त्यांनी एवढा पैसा कमवलाय म्हणून त्यांना आता खाताना विचार करायला लागत नाही, खर्च करताना विचार करायला लागत नाही, बिंदास करतात. असं पाहिजे काहीतरी यार. फक्त पाहिजे बोलतो आम्ही. काल पण एवढी जळून घेतली, बोललो की काय करतोय तू, स्वतःला एवढ्या शिवाय दिला, काय फालतूगिरी करतोय, काय लक्ष नाही देते कशावरच, काहीच करत नाही, व्हिडिओज बनवत नाही, कामं करत नाही नीट. काम तर काम कर, व्हिडिओ तर व्हिडिओ कर, कुठेतरी पैसा कमव. सकाळी येऊन पूर्ण फिनिश सगळा जोश. आलो क्रिकेट खेळायला बिनलाजासारखा. कधी मनावर घेणार यार तू? सगळं वाऱ्यावर सोडून दिलंय, सगळं सोडून. मला तर वाटतं ना आता कमबॅक करायला लागेल. ये बेबी. कंटिन्यू बनवलं तर फायदा आहे रे. ते कंटिन्यू काहीतरी केलं तर मग समोरचा पण रिप्लाय चांगलं देणार ना. कोणतं तरी 100 पैकी एक गोष्ट त्याला चांगली वाटेल आणि मग समोरचं बघेल. असं पण असं येणार आहे. उगाचच कोण का बघेल. ॲक्च्युली मला पण माझे व्हिडिओ बघायला कंटाळा येतात. पण काहीतरी त्याला चांगलं शोधायचं असेल तर त्याच्या शॉर्ट्स बनवायचं, त्याची थोडी मेहनत घ्यायला लागेल त्याच्यावर, असा हिशोब आहे. पण ठीक आहे, करूया, ते पण करूया. आता सध्या हे सीझन कारणं रेडीच असतात यार माझी. कारण कधी बंद पाडणार. आता बंद पाडायचा वेळ आलाय वाटतं मला. कारण बंद करायला लागतं आणि कंटिन्यू मेहनत करायला लागेल. नाहीतर मग असं लग्न करायला भेटणार नाही मला. माझं स्वप्न आहे रे भाई संगीतमध्ये ना, असा डान्स करायचा ना भाई. म्हणजे एकदम
आणि स्वतःच्या संगीतमध्ये, असं दुसऱ्याच्या नाही, स्वतःच्या संगीतमध्ये असं मस्त डान्स करायचा ना की सगळ्यांनी बघितलं पाहिजे भाई. आणि ना व्हायरल होतात ना व्हिडिओ वगैरे अशा, त्या मैंने पायल जो कनकाई, ती ती कशी व्हिडिओ व्हायरल झाली त्या पोरीची, तशामध्ये काहीतरी एकदम हमका फिनी आहे पिनी आहे का, क्या बात आहे, जब्बर. असं काहीतरी करायची स्वप्न आहेत, लय मोठी मोठी स्वप्न आहेत रे, पण त्यासाठी मेहनत नाही करत आहे मी. आता आपलं ग्राउंड जवळ आलंय, आपण आता प्रयत्न करूया लक्षात ठेवायचं हे आपण जे बोललो आता ते, आणि पुढे जाऊया.